नाही येणार आतमध्ये. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील कळमोडी धरण आज मंगळवारी दिनांक 24 जून रोजी दुपारी 100% भरले असून पुणे जिल्ह्यातील पूर्ण क्षमतेने भरलेले हे पहिले धरण ठरले आहे. 1.5 TMC पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणातून सांडव्यावरून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग आराळा नदीमध्ये सुरू झाला आहे. खेड तालुक्यात कळमोडी, चासकमान आणि भामा आसखेड ही 3 धरणे आहेत. दरवाजा विरहित असलेल्या या धरणातून पाणी सांडव्यावरून वाहते. भीमाशंकर डोंगर रांगेतील मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आराळा नदीला पूर आल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. गेल्या 2 दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी धरण परिसरातील सातत्यपूर्ण पावसाने कळमोडी धरण पूर्णपणे भरले आहे. चासकमान आणि भामा आसखेड धरणांचा पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. कळमोडी धरण दरवाजे विरहित असल्याने सांडव्यावरून अनियंत्रित पाण्याचा विसर्ग आराळा नदीमध्ये सुरू आहे. नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना चासकमान पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कडूस तालुका खेड गावातील धामणमाळ येथील रघुनाथ काळे यांचा आज मंगळवारी स्मशानभूमीजवळच्या कुमंडला नदीपात्रात खेकडे पकडताना पाय घसरून अपघात झाला. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पडझड झालेल्या पुलाच्या कठड्यावरून ते नदीमध्ये पडले. पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन ते पुलाच्या नळीत अडकले. नळीत राडारोडा साचल्याने पाण्याची पातळी वाढली होती, ज्यामुळे काळे यांचा जीव धोक्यात आला होता. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोरीच्या सहाय्याने काळे यांना सुरक्षित बाहेर काढले. JCB मशीनच्या मदतीने नळीतील राडारोडा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की ते काळे खेकडे पकडण्यासाठी गेले होते आणि शेवाळवर पाय घसरल्याने हा अपघात घडला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मावळ भागात सुरू असलेला पाऊस आणि वडिवळे धरणातून जवळपास 2000 क्युसेक्सने सोडलेला पाण्याचा विसर्ग यामुळे आळंदी येथे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. आळंदीत इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. भक्त पुंडलिक मंदिर भोवती तसेच तेथील दगडी घाटावर पाणी आले आहे. त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्याखाली गेले असून त्याच्यावरील दगडी घाटावर नदीपात्राचे पाणी आले आहे. सिद्धबेट येथील जुन्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. नागरिकांनी खबरदारी आणि दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाडी पार्क करण्यासाठी खंडणी न दिल्यानं क्रेटा आणि स्कॉर्पिओ गाडी फोडून वाहनधारकांसह 3घांना मारहाण करण्यात आली. ही घटना 21 ते 22 जून या कालावधीत खेड तालुक्यातील चाकण जवळील बापदेव वस्ती कडाचीवाडी येथे घडली. या प्रकरणात परस्पर विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेश बबन कड वय 32 राहणार कडाचीवाडी यांस या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आनंद लक्ष्मण कड वय 32 राहणार कडाचीवाडी यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ कार कडाचीवाडी येथील जय हनुमान मंदिराजवळ पार्क केली होती. आरोपीने पार्किंगसाठी कड यांच्याकडे 5000 रुपयांची खंडणी मागितली. कड यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने स्कॉर्पिओची तोडफोड केली. तसेच मित्र भूषण खांडेभराड यांनाही मारहाण करत धमकी दिली. कड हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्या घरासमोरील क्रेटा गाडी फोडून कड यांच्या भावाला मारहाण केली असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या परस्पर विरोधात बबन दादाभाऊ कड वय 74 राहणार कडाचीवाडी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण खांडेभराड व आनंद लक्ष्मण कड दोघेही राहणार कडाचीवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन कड यांचा मुलगा महेश याला आरोपींनी शिवीगाळ करून खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या फिर्यादी व त्यांच्या सुनेलाही मारहाण करून धमकी देण्यात आली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. चाकण शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक आणि ग्रामीण रहिवासी भागात अलीकडेच ठिकठिकाणी बिबटे पकडण्यात आले आहेत. चाकण पालिका हद्दीत पठारवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. काळूस आणि पिंपळगाव भागात बिबट्यांनी पाळीव प्राणी लक्ष्य केले आहेत. चाकण परिसरातील पठारवाडी, राक्षेवाडी आणि आगरवाडी भागातील नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी स्थानिक रहिवासी अमोल पठारे, दत्ता पठारे, सुलाभ पठारे आदींसह स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. चाकण परिसरात बिबट्याचा हल्ला होण्याच्या आणि दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बिबट्याचे शेतकऱ्यांना वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे बिबट्या येई घरा जरा सांभाळून राहावा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
चाकणलगतच्या परिसरात तसेच खेड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये बिबट्याचं अस्तित्व आढळून आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. एकाच खाली घे ना, वर घे वर घे, नाही येणार आतमध्ये. पावसाळा असताना आणि पाण्याची कमतरता नसताना राजगुरुनगर शहरातील काही भागात दिवसाआड नळाला पाणी पुरवठा होतो. यावरून संतप्त महिलांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकड यांना मंगळवारी दिनांक 24 जून रोजी घेराव घातला. शहरातील जवळपास 150च्या वर संतप्त महिलांनी त्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने नगर परिषद मुख्याधिकारी अंबादास गरकड यांना घेराव घालून त्यांना प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही आमच्या टाकीवरून तिनेवाडी रोड सोडताय, तिनेवाडी रोडला पाणी देताय. ऐका ना, आम्हाला एक मिनिट, आम्हाला सांगितलं जाते की आपल्या इथून सध्या तिनेवाडीला पाणी जाते, तिनेवाडीच्या टाकीला. आणि ती तुमच्या इथून जाते मॅडम, वेताळ्यावरून सगळ्यांनाच कनेक्शन. सर राक्षेवाडीला दीड दिवस पाणी जाते. ऐका ना, बरं तिथून जाते संगम गार्डनला, आमच्या टाकीवरून पाणी जाते. संगम गार्डनच्या टाकीला जात असेल किंवा संगम गार्डनला जात असेल, तुम्ही आमच्या टाकीवर एवढा अतिरिक्त लोड दिलाय ना की माणसांची संख्या इकडे जास्त आहे आणि तुम्ही पाणी कमी देताय. त्यामुळे ही ओरडे आणि आम्ही 2 महिने झाले हे सहन करतोय केवळ तुमच्या शब्दाखात. गावातले सगळे लोक थोड्या वेळ येतात तुमच्याकडे, तुम्ही त्यांना आश्वासन देतात पण पुढे काही होत नाही त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या गावकऱ्यांना मिळून बोलवलंय की बाबा सगळ्या गावाचा प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये होईल, 8 दिवसाचा आता महिना होऊन गेला तर तुम्ही अजून सांगता की अजून पुढचे 15 दिवस होतील. किती दिवस चालणार ते? मोटर एक चालू केली आपण, जी दुसरी मोटर बंद होती ती मोटर पण चालू केली. त्यावेळेस तुम्ही आला होता ना मॅडम, त्यावेळेस आपलं जे काही रोजवर आहे ते पाण्याच्या वर होतं. आपण पाणी जे काही 2 मोटरी आहेत 20-20 इंचच्या त्या जॅकवरमध्ये बाहेर टाकून पाणी जॅकवरमध्ये पाणी. शहरास जो काही पाणी पुरवठा करण्यात येत आहे तो सद्य परिस्थितीमध्ये दिवसाआड करण्यात येत आहे. आज बऱ्याचशा महिलांनी नगर परिषद कार्यालयामध्ये याबाबत येऊन विचारणा केली असता त्यांना नगर परिषदमार्फत समाधानकारक उत्तरं देण्यात आलेली आहेत. जो काही पाणी पुरवठा चालू आहे त्या पाणी पुरवठ्यामध्ये येत्या काही काळामध्ये लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न नगर परिषदमार्फत चालू आहे. तथापि जॅकवेलपासून WTP पर्यंत येणारी लाईन ही कमजोर असल्यामुळे ती लाईन रिप्लेसमेंटचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. लाईन रिप्लेसमेंट झाल्यानंतर शहरास योग्य रीतीने पाणी पुरवठा होईल. तोपर्यंत उपलब्ध जे काही पाणी आहे त्यामधून आपल्याला राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यात कुरकुंडीमध्ये टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकरी हिरामण राळे यांनी कळवले आहे. भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचं जेजुरीत स्वागत. आज सकाळी 7च्या सुमारास सासवडवरून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ झाला. यावेळी शिवरी येथे माऊलींच्या पालखीचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर पुढे जेजुरीचा मल्हारगड नजरेच्या टप्प्यात येताच येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत स्वागत करण्यात आले. माऊलींचा पालखी रथ जेजुरी दाखल झाल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर जेजुरीतील भाविक भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली. पिवळ्या भंडाऱ्याने माऊलींचा रथ न्हावून निघाला. यावेळी श्रींचा रथावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. आगामी 7 वर्षात आपण जगातील नंबर 1चे ऑटोमोबाईल निर्मिती हब होणार आहोत, अशी माहिती केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात दिली. पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने गडकरी बोलत होते. ते म्हणाले, चाकण MIDCच्या मर्सिडीज प्रकल्पातून आता संपूर्ण जगासाठी इलेक्ट्रिक मर्सिडीज कारचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला सुमारे 2 लाख इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून भारत आगामी 7 वर्षात जगातील नंबर 1चा ऑटो हब होईल. मर्सिडीज बेन्झ या कंपनीचा पुण्यातील चाकण MIDCमध्ये इंधनावर चालणाऱ्या कारचा जुनाच प्रकल्प आहे. त्यांच्या व्यवस्थापनाशी माझी भेट झाली. त्यांनी या प्रकल्पातून वर्षाला 20,000 इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करण्याचा निर्णय मला बोलून दाखवला. पण मी त्यांना विनंती केली की तुम्ही 1 लाख इलेक्ट्रिक कारची निर्मिती करा. भारतासाठी किंमत थोडी कमी ठेवा. या माझ्या विनंतीला त्यांनी सकारात्मक होकार दिला. त्यामुळे आता चाकणमधून इलेक्ट्रिक मर्सिडीज कार अवघ्या जगाला निर्यात होणार आहे. त्यामुळे मोठा रोजगार राज्यातून पर्यायाने देशात निर्माण होईल, असेही गडकरी म्हणाले. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर होणारी वाहतूक कोंडी हा खूपच जटिल प्रश्न निर्माण झालाय.
येथील तळेगाव चौक ते मोशी दरम्यान वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागल्याची स्थिती मंगळवारी दिनांक 24 जून रोजी दिवसभर या भागातून जाणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी अनुभवली। 2 ते 4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नागरिकांना तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागल्याची स्थिती पुन्हा समोर आली आहे। चाकण हद्दीतील पुणे नाशिक महामार्ग शहरातील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, मुटकेवाडी चौक, आळंदी फाटा आणि कुरुळी जवळील स्पायसर चौक, चिमणी फाटा येथे महामार्ग दिवसभर अक्षरशः रांगत असतो। त्यामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे मोशी ते राजगुरुनगर या टप्प्यातील एलिव्हेटेड मार्ग आणि 6 पदरीकरणाचे काम सुरू करण्याच्या वल्गना होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र काम सुरू होण्यास मुहूर्त मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। सततचे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने हे काम करण्याची नागरिकांची मागणी। चाकण MIDC परिसर, पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे। सततची वाहतूक कोंडी आणि वाढते गंभीर आणि प्राणघातक अपघात पाहता आणखी किती सुपातले जात्यात केल्यावर या भागातील मंजुरी मिळालेली महामार्गाची कामे सुरू होणार आहेत असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय। चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक 2 मधील भांबोली MIDC भागात अनेकांनी भंगारची दुकाने थाटली आहेत। काही मंडळींनी चक्क सरकारी जागांमध्ये अशी दुकाने थाटली आहेत आणि याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2025 स्पर्धेत 15 वर्षाखालील वयोगटात खेड तालुक्यातील शिंदे गावची सुकन्या ईश्वरी मोहन झिंजुरके हिने तृतीय क्रमांक पटकावलाय। सांढोरवाडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल वरकड यांची बिनविरोध निवड झाली आहे। मावळते उपसरपंच रंगनाथ आरुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता। मंगळवारी रिक्त पदाची निवडणूक घेण्यात आली आणि त्यात निर्धारित वेळेत विठ्ठल वरकड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं वरकड यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे। राजगुरुनगर येथील अमृतवेली योग वर्गाचे योग शिक्षक योगाचार्य राहुल सांभोर आणि योग शिक्षिका रोहिणी ताठे यांची योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन यांना 22 जून 2025 रोजी योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। इयत्ता 10वीच्या गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा मंगळवारी दिनांक 24 जून पासून सुरू झाली असून ती 7 जुलै दरम्यान होत आहे। विविध विषयात नापास विद्यार्थ्यांसाठी चाकणमधील शिवाजी विद्यामंदिर येथे परीक्षा सुरू झाली असून 12वीची परीक्षा केंद्र मंचर येथे होत असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली आहे। खेड तालुक्यातील 10वी पुरवणी बोर्ड परीक्षेत विविध विषयात नापास झालेले 184 विद्यार्थी आता परीक्षा देणार आहेत। खेड तालुक्यातील भोसे येथील मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाचा 10वी आणि 12वीचा निकाल 100% लागल्याबद्दल पुणे येथे कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक उद्धव खरे आणि प्राचार्य निवृत्ती गोपाळे यांचा सत्कार करण्यात आला। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।